मंत्र्यांच्या ताफ्यापासून ते कॅन्टीनच्या मेन्यूपर्यंत फडणवीस सरकारकडून नवीन नियमावली जाहीर। नमस्कार, मी प्रियंका। लेट्स अप मराठीमध्ये आपलं स्वागत। पश्चिम आशियाई देशांमध्ये उद्भवलेल्या गंभीर संकटामुळे निर्माण झालेली परिस्थिती ही लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला इंधन बचत आणि स्वदेशीच्या वापराचं आवाहन केलंय। या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्र सरकारने अत्यंत कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे। नुकतंच याबद्दलचे एक परिपत्रक जारी करण्यात आलं असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी सुरुवात केली आहे। आता या परिपत्रकात नेमकं काय आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत। या परिपत्रकातला पहिला मुद्दा आहे शासकीय अधिकाऱ्यांचे मंजूर परदेश दौरे हे रद्द करण्यात आले असून त्यांनी नवीन दौऱ्यांचं नियोजन करू नये असं यामध्ये सांगण्यात आलंय। दुसरी बाब आहे दैनंदिन वापरासाठी भाडोत्री घेण्यात येणाऱ्या वाहनांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य द्यावं। तिसरी बाब आहे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शक्य तिथे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था किंवा कार पुलिंगचा वापर करावा। चौथी बाब आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आठवड्यातून किमान एक दिवस मेट्रो, लोकल किंवा बसने प्रवास करावा। पाचवी बाब आहे सर्व शासकीय बैठका, प्रशिक्षण आणि चर्चासत्रे शक्यतो व्हिडिओ कॉन्फरन्सिंग किंवा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात यावीत। सहावी गोष्ट आहे पुढील 6 महिन्यांसाठी कोणत्याही नवीन सल्लागारांची नेमणूक करण्यात येऊ नये। सातवी गोष्ट आहे कार्यालयीन वेळ संपल्यानंतर दिवे, पंखे, संगणक आणि एसी हे बंद करावेत। आठवी बाब आहे वातानुकूलित यंत्रणेचं म्हणजेच एसीचं तापमान हे 24 ते 26 अंश सेल्सिअसच्या दरम्यान ठेवावं। नवी गोष्ट आहे इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग केंद्रांच्या प्रस्तावांना तातडीने मान्यता द्यावी। यातली 10वी बाब आहे प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत जास्तीत जास्त घरांवर सौर ऊर्जा संच बसवण्यावर भर द्यावा। 11वी बाब आहे होर्डिंगसाठी डीजी सेटचा वापर करू नये आणि अनावश्यक सजावटीचे दिवे हे टाळावे। 12वी बाब आहे पोलीस विभागाने दुचाकी रॅली किंवा वाहनांच्या मिरवणुकींना परवानगी देऊ नये। 13वी बाब आहे कॅन्टीन आणि वसतिगृहांनी खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी मेन्यू मध्ये बदल करावे। 14वी गोष्ट आहे नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देऊन रासायनिक खतांचा वापर कमी करावा। 15वी बाब आहे मुंबई आणि मोठ्या शहरातील हॉटेल आणि रेस्टॉरंटनी पीएनजी वापरावा, यासाठी त्यांना प्रोत्साहित करावं। 16वी बाब आहे फ्लेक्स, बॅनर आणि होर्डिंग्स वरील अनावश्यक खर्च टाळून तेथील डेकोरेटिव्ह लाइटिंगवर बंदी घालण्यात आलेली आहे। आता या निर्णयामुळे केवळ सरकारी तिजोरीवरील ताण कमी होणार नाही, तर पर्यावरणाचं रक्षण आणि ऊर्जा बचतीचा एक सकारात्मक संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल असं सांगण्यात आलंय। जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या अस्थिरतेच्या काळामध्ये अशा प्रकारचे धोरणात्मक निर्णय हे राज्याला स्वावलंबी बनवण्यासाठी आणि नैसर्गिक संसाधनांचा सुज्ञपणे वापर करण्यासाठी मैलाचा दगड ठरतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। राज्य सरकारच्या या नवीन नियमावलीबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी।